सुरुवात करूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्यांनी। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीच्या नुकसानीवर दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत तासभर चर्चा। मोदींकडून मदतीचं आश्वासन, मुख्यमंत्र्यांची माहिती। माननीय प्रधानमंत्री महोदयांना एक निवेदन मी दिलेलं आहे। जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे। पीएम केअर प्रमाणे तयार झालेल्या सीएम केअर फंडातले 600 कोटी कोरोनात खर्च करू शकले नाही। त्यांनी शहाणपण आता शिकवू नये, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना, लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही, त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे। घरांमध्ये पाणी गेलेल्यांना 5,000ची तातडीची मदत सुरू, तर 10 किलो धान्याचं वाटपही सुरू। धान्याची मदत कमी असल्यामुळे मुख्यमंत्र्यांशी चर्चा, अजित पवारांची माहिती। घरात पाणी वगैरे गेलेलं आहे त्यांना तातडीनं 5,000 रुपये आणि 5 किलो तातडीनं गहू आणि तांदूळ असं 10 किलो धान्य मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यात अधिक कशी मदत करता येईल धान्याच्या बाबतीत ती आम्ही करतोय। आता पीएम केअर फंडातनं 15 ते 20,000 कोटींची मदत आणली पाहिजे। ज्यांनी या फंडाची वकिली केली त्यांनी महाराष्ट्रासाठी पैसे आणले पाहिजे, जयंत पाटील यांची मागणी। आमचं म्हणणं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना तुम्ही ताबडतोब मदत द्या आणि किमान 25,000 रुपयाचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या पद्धतीने या आठवड्यात 10 दिवसात पडला पाहिजे। महाराष्ट्रातील अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीसंदर्भात गृहमंत्री अमित शहांना निवेदन। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर 50 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान, एनडीआरएफ कडून भरीव मदतीची मागणी। सरकारनं शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत केलेली नाही। दिल्लीतनं मदत घेऊन या, नाहीतर तोपर्यंत दिल्लीतच थांबा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। त्यांनी शेतकरी अडचणीत असताना आजपर्यंत केंद्रामध्ये जाण्याची सुबुद्धी यांना सुचली नाही। नाहीतर दिल्लीहून पुन्हा हात चोळत येतील आणि हात हलवत येतील, असं करू नका। आणि हात हलवत न येता तिथूनच काहीतरी मदत घेऊन या, तोपर्यंत दिल्लीला थांबा, नाहीतर वापस येऊच नका। माध्यमांशी संवाद साधताना आजीच्या प्रश्नावर दादा भडकले। बाजूला येऊन तुमची अडचण विचारा असं अजित पवार म्हणाले। मात्र पत्रकार परिषद संपल्यानंतर अजित पवारांनी आजींशी स्वतः संवादही साधला। राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला पाठवणार। केंद्राची समिती नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार। लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, सूत्रांची माहिती।